मित्रांनो याची फवारणी पण चालते, याच्यामध्ये 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅम अवेलेबल केलेले. अजून फवारणीमध्ये आणि अजून ड्रिंचिंग मध्ये रोबोट गोल्ड नावाचं आपलं प्रोडक्ट आहे. 100 ग्रॅम जे आहे मित्रांनो 295 रुपये याचा डीपी रेट आहे. 595 रुपयाची MRP आहे आणि 295 रुपयामध्ये मित्रांनो इतके टॉपचे कंटेंट दिलेले. याची फवारणी पण चालते आणि जमिनीतून सोडण्यासाठी पण चालते. 100% रिझल्ट सर्वांनी काढलेले. कुणी कुणी रिझल्ट काढले सगळ्यांनी वर हात करा. चांगले रिझल्ट आले नक्की, गॅरंटेड रिझल्ट. आपल्या कंपनीचं एक कुठलं म्हणणं आहे मित्रांनो, एक सिंगल प्रोडक्ट द्या समोरच्याला, त्याचा रिझल्ट आला नाही तर त्याला सांगा की जॉईन होऊ नको. चॅलेंज मध्ये सांगतोय, आपल्या कंपनीचं कुठलाही प्रोडक्ट द्या, त्याचा रिझल्ट नाही आला तर ही कंपनी जॉईन करू नका. नक्कीच काम करू नका. रोबोट गोल्ड मध्ये असे काही कंटेंट टाकलेले, मी कंटेंट जास्त बोलणार नाही कारण त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. असे काही कंटेंट टाकलेले आहे की त्या वनस्पतीचं अन्नद्रव्य संपूर्ण भेटलं जातं. परंतु मायक्रोन्यूट्रन सर्व आहे तुमचं, मॅंगनीज, फेरस, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन. परंतु याच्यामध्ये जस्मुनिक ऍसिड नावाचं एक कंटेंट आहे. काही कंटेंट हिडन मध्ये आहे, मी संपूर्ण सांगणार नाही. हा जो कंटेंट आहे त्या वनस्पतीचं जे फळ आहे त्या फळाचा गर निर्माण करण्याचं काम जस्मुनिक ऍसिड करतं. नाशिक जिल्ह्यातले बरेचसे द्राक्षाचे जे बागायतदार आहे, जस्मुनिक ऍसिड 20 ग्रॅम 200 लिटरला फवारणी केल्यानंतर साईजसाठी साईजला 05234 वापरतात. साईजला 05234 वापरतात. परंतु आतला गर निर्माण करण्यासाठी जस्मुनिक ऍसिड हा कंटेंट गरजेचा आहे. जसं की फळामध्ये साखरेचं प्रमाण जर उतरायचं असेल तर मॉलिब्डेनम कंटेंट महत्वाचं आहे. आता बघा, पाक पिवळा पडला तर सेपरेट घटक आणणं परवडणार नाही. पाक खराब झाला किंवा पाक सफेद पडलं तर फेरस आणायला परवडणार नाही. आपले संपूर्ण इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ऍड केल्यामुळे चांगले रिझल्ट आहे. 100% याचाही पण डेमो असाच आहे. ह्याच पद्धतीने डेमो आहे. 100 ग्रॅम आहे, 250 ग्रॅमचं पॅकेट आहे. त्याच्यानंतर ग्रो डायमंड याचं डेमॉन्स्ट्रेशन. ग्रो डायमंड हे 100 ग्रॅम प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे 325 रुपये डीपी रेट आहे. 599 रुपये याची MRP आहे. परंतु असं काही काम करून जातं. आता याच्यामधला जो कंटेंट आहे हा नॅनो टेक्नॉलॉजीचं ह्युमिक ऍसिड वापरलेलं आहे. ह्युमिक ऍसिड मध्ये 3 ते 4 प्रकार आहे. ह्युमिक ऍसिड साधं, सुपर पोटॅशियम ह्युमिक, त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीचं ह्युमिक, बऱ्याचशा काही गोष्टी अशा की ह्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी ह्युमिक पण वापरलेलं आहे. परंतु याच्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहे की त्या वनस्पतीची वाढ, मुळ्यांची वाढ पण होण्यास मदत करतात, फुटे पण होण्यास मदत करतात, साईज पण होण्यास मदत करतात. आणि याच्यामधला जो कंटेंट आहे जस्मुनिक ऍसिड सर्वात महत्त्वाचं. जस्मुनिक ऍसिड ते पण याच्यामध्ये आहे आपल्या रोबोट गोल्ड मध्ये. परंतु याच्यामध्ये वेगळा एक कंटेंट आहे, तो म्हणजे सिव्हिल ऍस्टेट, समुद्र शैवाल. समुद्र शैवाल हे सर्वात महत्त्वाचं फुटव्यासाठी किंवा वनस्पतीचं अन्नद्रव्य म्हणून एक बघितलं जातं. भारतामधलं जे काही सिव्हिल ऍस्टेट आहे म्हणजे समुद्र शैवाल आहे ते तितकं काम करत नाही. परंतु नक्कीच आपले जे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडनं आपण ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलचं याच्यामध्ये वापरलेलं आहे. याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन सिव्हिल ऍस्टेट, रेड सिव्हिल ऍस्टेट याच्यामध्ये यूज केलेलं आहे. आणि याचं एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो मी तुम्हाला. रेड सिव्हिल ऍस्टेट खरोखर चांगलं काम करून जातो. आणि विशेष म्हणजे याचं प्रमाण जे आहे 0.5 ग्रॅम पर लिटर. 1 लिटरला अर्धा ग्रॅम, 1 लिटरला अर्धा ग्रॅम. 200 लिटरची फवारणी पण याची करता येतं. बघा 325 रुपयामध्ये 200 लिटर पाण्याची फवारणी म्हणजे 2 एकर क्षेत्र कव्हर होते. आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणचं त्या वेळेचं अन्नद्रव्य हे त्या वनस्पतीला भेटलं जाते. नक्कीच एक चांगलं डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि विशेष म्हणजे चांगले रिझल्ट आहेत. बघा मित्रांनो, सर्वांना दिसत असं रेड कलर दिसतोय. ओके, सिव्हिल ऍस्टेट एकदम टॉपचं वापरलेलं आहे. ज्यांनी वापरले त्यांना सांगायची गरज नाही, परंतु नवीन लोक आहे म्हणून हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवतोय. वेळ तितका नाही आपल्याकडे, हरकत नाही. जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. हे फवारणीसाठी चालतं आणि जमीन सोडण्यासाठी पण चालतं. 3 गोष्टी शेती केली जाते. एक सर्वात महत्वाचं जीवाणूंची संख्या. बघा शेतीचं उत्पन्न जे आहे ते 3 गोष्टी असतात. ज्या जमिनीमध्ये जीवाणू जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब जास्त आहे आणि ज्या ठिकाणचं पाणी चांगलं आहे तिथं उत्पन्न चांगलं निघतं. म्हणजे पूर्वीच्या काळी काही भागामध्ये ऊस हा 1 एकराला 120-130 टन ऊस निघायचा. आज तो 25-30 टन आलेला आहे. मराठवाडा विदर्भामध्ये जर काही गोष्टी बघितल्या वाईट वाटतं मित्रांनो, 7 ते 7 क्विंटल सोयाबीनचं ॲव्हरेज आहे आणि शेतकऱ्यांना परवडण्यासारखी शेती नाही आहे. 50 ते 60 एकर शेतकऱ्याला जर 50 ते 60 एकर शेती जर असेल आणि त्याला जर सोयाबीन 6 ते 7 क्विंटलचं ॲव्हरेज असेल तर मित्रांनो कसं करिअर होणार त्यांच्यामध्ये किंवा त्यांचे कसं काय उत्पन्न खर्च भागणार. कारण त्या 1 एकर सोयाबीनला कमीत कमी 26-27 हजार रुपये खर्च आहे आणि
6 ते 7 क्विंटल निघालं ते परवडण्यासारखी नाहीये शेती. म्हणून आपल्याला उत्पादन खर्चच कमी झाला पाहिजे, कारण जीवाणू जमिनीमध्ये नाही आणि सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये नाही. आता सेंद्रिय कर्ब भेटला कुठून जातो? सेंद्रिय कर्ब हा शेणखतातून भेटला जातो. शेणखत जितकं जमिनीमध्ये चांगलं आहे किंवा तुम्ही जितकं शेणखत वापरशाल त्या जमिनीमध्ये उत्पन्न चांगलं असतं. परंतु शेतकऱ्यांची एक चूक होते, आज जर्सी गाय संपूर्ण बऱ्याच ठिकाणी आहे, जर्सी गायचं शेण घेतलं जातं, ते जमीन टाकलं जातं आणि ओलवलं शेणखत टाकतात, त्याच्यामुळे फंगस म्हणजे बुरशी जमिनीमध्ये जास्त वाढते. ऍक्च्युअल बुरशी जर वाढली तर त्याच्यानंतर आपण जे पीक लावतो बुरशीनाशक सोडून सोडून थकून जातो. इतक्या काही कंपन्या मार्केटमध्ये ज्यावेळेस आपले मुळं डॅमेज होतात, झाड बसतं, त्याच्यानंतर स्ट्रोक तयार होतो, म्हणजे स्ट्रोक खराब होतो, बरेचसे काही डंप होतात. डंप होणे सर्वात झाडं डंप होतात, त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशक जमिनीमध्ये सोडायला लागतात. मित्रांनो, त्याचा खर्च अफाट आहे, ते परवडण्यासारखं नाहीये. म्हणून शेणखत हे डिकम्पोज करून टाकलं पाहिजे. आपला प्रयत्न आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला पाहिजे, पण डिकम्पोज करून टाकलं पाहिजे. हे बॅक्टेरियाचं पाणी जरी ओतलं नाही याच्यात, बॅक्टेरियाचं पाणी ह्याला जास्त तुम्हाला विकत घ्यायचं नाही. 200 लिटर पाणी बनवायचं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकून द्यायचं आणि ते बॅक्टेरियाचं पाणी ते शेणखत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा होता 100% शेणखत डिकम्पोज झालं असं म्हणजे त्यातला हानिकारक जो फंगस आहे याच्यामधला जो काउंट आहे, म्हणजे याच्यामधले जे जीवन आहे ते हानिकारक फंगसला खाऊन टाकतात सर्वात महत्त्वाचं, आणि त्या ठिकाणी ते शेणखत डिकम्पोज होतं. मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब जमीन असेल तर जमीन ही भुसभुशीत राहते, ऑक्सिजनचा सप्लाय चांगला वाढतो, आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला आहे तिथलं उत्पन्न पण चांगलं येतं. पण एक प्लस पॉइंट आहे, सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीत आहे त्या जमिनीमध्ये एनपीके आणि मायक्रोन्यूट्रन स्टोरेज होतात. एनपीके नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रन स्टोरेज होतात, म्हणजे अन्नद्रव्य स्टोअर करायचं काम फक्त सेंद्रिय कर्ब करतो. आणि ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड आपण अशा पद्धतीचा सॉइल अमृत नावाचा एक प्रोडक्ट लॉन्च केलं. मित्रांनो, इतकं जबरदस्त काम करते, ज्यांनी वापरलं असेल त्यांना 100% रिझल्ट. कारण हळद आणि अद्रकसाठी आज संभाजीनगरची जी टीम्स आहे यांनी टॉप लेवलची अद्रक बनवलेली आहे. आज मित्रांनो, काही सॉइल ऍप्लिकेशन 80% काम केलेलं आहे, 20% फक्त 20% वरून काम करावं लागतं. मार्केटमधल्या बऱ्याचशा ठिकाणी होतं की 80% फवारण्या होतात आणि 20% जमिनीवर काम होतं, पण ऍक्च्युअल तसं नाहीये. जमिनीवरती 80% काम झालं पाहिजे. याच्यामध्ये जो सॉइल अमृत आहे हा 599 रुपये डीपी रेट असलेला प्रोडक्ट आहे. 980 रुपये याची एमआरपी आहे. मित्रांनो, 200 लिटर पाण्यात टाकलं आणि जमिनीत ड्रिपद्वारे किंवा फ्लोच्या पाण्याने जर सोडलं 100% जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, आणि सेंद्रिय कर्ब जर वाढला तर ती जमीन भुसभुशीत राहणार आहे आणि एनपीके आणि मायक्रोन्यूट्रन स्टोरेज होणार आहे. बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये मी आजपर्यंत बघत आलोय, या 30 वर्षामध्ये 35 वर्ष ऍग्रिकल्चर मध्ये काम केल्यामुळे एक गोष्ट लक्षात आली, शेतकऱ्यांना फक्त येड्यात काढलं जातं, त्यांना फक्त उल्लू बनवलं जातं. मित्रांनो, इतके काय प्रोडक्ट त्यांना ठोकले जातात. शपथमध्ये जे विचार जर केला तर वाईट वाटतंय. 70 रुपयाच्या बाटल्या अक्षरशः 1500-2000 रुपये विकल्या जातात. आणि नक्कीच ऑर्गॅनिक कार्बन हा लिक्विड फॉर्म मध्ये बऱ्याचशा कंपन्या येतात. ज्युनियर कंपन्या आहे मार्केटमध्ये, ट्रॅडिशनल मध्ये ज्युनियर कंपन्या आहे, चांगला बेस्ट ऑफ द बेस्ट देणाऱ्या पण कंपन्या आहे, परंतु 70% कंपन्या असं आहे की फक्त काळा पाणी भरून देतात. मित्रांनो, ह्याला जर 100 लिटर पाण्यात जर 2 पुड्यांना टाकलं तरी ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडने या ठिकाणी 100 बॉटल भरल्या असतात. परंतु आपला शेतकरी वर्ग, आपला एंड युजर सर्वात महत्त्वाचं, त्या शेतकऱ्यांना आपण बेस्ट ऑफ द बेस्ट दिलं, त्याला रिझल्ट आले, आपला डिस्ट्रीब्युटर सॅटिस्फॅक्शन राहणार आहे. कारण डिस्ट्रीब्युटर सॅटिस्फॅक्शन जर नसलं, प्रोडक्ट फक्त एकदा विकण्यात मजा नाहीये, त्या प्रोडक्टला पुन्हा 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 शेतकऱ्यांनी मागितलं पाहिजे. कारण आपल्या डिस्ट्रीब्युटरला कंटिन्यू फील्ड मध्ये फिरायचं आहे. चुकून सुद्धा आतापर्यंत आपल्या कंपनीमध्ये अशी तक्रार आलेली नाही की प्रोडक्ट एखाद्या शेतकऱ्याला दिला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या प्रोडक्टचे रिझल्ट नाहीये. 99.99% लोकांनी आतापर्यंत कंप्लेंट कंपनी केलं नाही. नक्कीच मी दखल घेईन, जर काही चुकत असेल तर नक्कीच काहीतरी बदल करेन, परंतु तशा कंप्लेंट आलेल्या नाही. कारण आपला डिस्ट्रीब्युटर उन्हात आणत काम करत असतो आणि त्याला बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट जर त्यांनी शेतकऱ्याला दिलं तर त्याला 100% पुन्हा पुन्हा ते प्रोडक्ट परचेस केले जातात. आपल्या कंपनीचं सेकंड प्रोडक्ट, याच्यानंतरचे प्रोडक्ट आहे ते ग्रो 77. मित्रांनो, प्रोडक्ट भरपूर आहे पण थोडक्यात सांगतो. ग्रो 77 जे आहे याच्यामध्ये असे काही कंटेंट टाकलेले आहे की वनस्पतीचं संपूर्ण अन्नद्रव्य याच्यामध्ये आहे. बऱ्याचशा कंपन्या अमिनो ऍसिड फक्त देतात, फुलविक ऍसिड देतात. अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड काम करत नाही, थोडंफार युमिक ऍसिड देतात आणि 1200, 2000, 3000 घेतले जातात. मित्रांनो, ग्रो 77 याच्यामधले काही कंटेंट्स असे आहे की याच्यामध्ये टॉप लेवलचे इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये वापरलेले मायक्रोन्यूट्रन पण आहे, सीड एक्स्ट्रॅक्ट वगैरे आहे. 2 ml पर लिटरनी लागवड झाल्याच्या नंतर याची कुठल्याही फवारणीमध्ये चालतं. 2 ml पर लिटर तुमच्या मार्केटमधल्या बुरशीनाशक कीटकनाशकामध्ये पण चालतं. 2 ml पर लिटरनी म्हणजे 20 लिटर पंपाला 40 मिली हे यूज केलं तर 100% एकदम ग्रेनरी प्लॉट येतो.
आणि याचे रिझल्ट 100% सगळ्यांनी काढलेले आहे. आज सगळ्या पिकासाठी याचे रिझल्ट आहे. आता गहू आहे, कांदे आहे, त्याच्यावरती चांगल्या लेवलला याचा वापर चालू आहे. याच्यामध्ये 1 लिटर पण अवेलेबल केलेला आहे.